वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना नीट UG 2025चा फॉर्म भरण्याची मुदत काल 7 मार्च 2025ला संध्याकाळी 11:50 संपली आणि आज 8 तारखेला मी तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाचा इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी आलो आहे. ते म्हणजे उद्यापासून 9 मार्च 2025 पासून ते 11 मार्चपर्यंत आपल्याला करेक्शन करायचं आहे. म्हणजे करेक्शन विंडो ओपन होणार आहे NTA. आता करेक्शन विंडोमध्ये आपण काय करेक्शन माझ्याकडून चूक झाले का नाही हे कसं चेक करायचं बघा. तुम्ही सर्वजण आपल्या जे काही फॉर्म भरलेला असेल त्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असू शकेल असं मला वाटतंय. अशा विद्यार्थ्यांनी आपलं जे काही नीटमध्ये फॉर्म भरलेला NTAचा जो कन्फर्मेशन पेज आहे, संपूर्ण एक गोषवार आहे आपल्या एका पेजमध्ये येतो, ते तुम्ही समोर घेऊन बसा. त्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट UG 2025 असं सांगितलं आलं आहे. राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा स्नातक 2025. स्नातक म्हणजे UG असं त्याचा अर्थ. कन्फर्मेशन पेज असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तिथे मोठ्या अक्षरामध्ये 12 अंकी आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे. बऱ्याच वेळा डू नॉट सेंड दिस पेज टू नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला जे चेक करायचं आहे ना, काय चेक करायचं आहे हे आपण यामध्ये पाहूया. पहिली गोष्ट कॅन्डिडेट्स नेम आहे ते नाव तुम्ही बघून घ्या. ह्या नावामध्ये जे नाव आहे ते तुम्ही समोर घ्या. त्याच्यामध्ये स्पेलिंग चेक करा. 10वीचं मार्कशीट म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याला आपण पासिंग सर्टिफिकेट म्हणतो, याच्यानुसार आहे का ते पहा. नसेल तर काही काळजी करण्याचे काम नाही आहे. परंतु तुम्हाला करेक्शन विंडोमध्ये करेक्शन करता येणार नाही. पुढचा टॉपिक सांगतो तुम्हाला. म्हणजे नेम तुम्हाला करेक्ट करता येणार नाही आहे. पुन्हा मदर्स नेम, फादर्स नेम या दोन्हीमध्ये एक. त्याचबरोबर ऑक्युपेशन म्हणजे पालकाचं जे काही व्यवसाय आहे ते आपल्याला या तिन्हीपैकी फक्त 2 टॉपिक आपल्याला एडिट करता येणार आहेत. म्हणजे मदर्स नेम, फादर्स नेम म्हणजे आईचं नाव. आपण एखाद्या वेळेस आईचं पूर्ण नाव लिहिलेलं असेल, आईचं पूर्ण नाव म्हणजे वडिलांचं आणि हे असं चालेल, किंवा आईचं नाव आणि आडनाव लिहिलेलं असेल, किंवा नुसतं आईचं नाव लिहिलं असेल, काही चालेल, काही अडचण नाही. वडिलांच्या नावामध्ये नुसतं नाव वडिलांचं लिहिलं असेल किंवा वडिलांचं पूर्ण नाव लिहिलेलं असेल, काही चालू शकतं. फक्त स्पेलिंगमध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल आणि त्याची ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही पालक काय काम करत आहे, म्हणजे काय व्यवसाय करतात, या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला या तिन्हीपैकी म्हणजे फादर्स नेम, मदर्स नेम, मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं की स्टुडंट्स नेममध्ये चेंज करता येणार नाही करेक्शन विंडोमध्ये. तर आईचं नाव आणि वडिलांचं नाव, त्याचबरोबर तुमचं वडिलांचा ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, या तिन्हीपैकी 2 तुम्हाला करेक्शन करता येणार आहे. पुढचं जे कॉलम येणार आहे तो स्टेट ऑफ इलिजिबिलिटी ॲज पर कॅन्डिडेट. म्हणजे विद्यार्थ्याची स्टेट ऑफ इलिजिबिलिटी काय आहे, म्हणजे तो महाराष्ट्रातला आहे का कोणत्या राज्यातला आहे. आता तुम्ही समजा कर्नाटकला असेल तर कर्नाटक येईल, महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र. ही इलिजिबिलिटी टेस्ट समजा इलिजिबिलिटी महाराष्ट्राची आहे ना, ते याचा काय अर्थ आहे, याला फार महत्त्व आहे. तुमचं जर डोमिसाईल म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा ज्या राज्यात तुम्ही राहता त्या राज्याचं डोमिसाईल जर तुमच्याकडे असेल तर ते त्या ठिकाणी यायला पाहिजे. त्या राज्यातले जे त्या डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्यामध्ये खूप सारे रिझर्वेशन आणि खूप रूल्स असतात, त्याच्यासाठी उपयोग होतो. हे सुद्धा तुम्हाला करेक्शन करता येणार आहे. म्हणजे आपलं चुकलेलं असेल, आपलं महाराष्ट्रातलं डोमिसाईल आणि आपल्याकडून चुकून गोवा किंवा गुजरात किंवा कर्नाटक झालं असेल तर ते चेंज करता येणार आहे. त्यानंतर जो पुढचा टॉपिक जो आहे त्याला म्हणतात कॅटेगरी. कॅटेगरी म्हणजे काय की तुमची कास्ट कोणती आहे. OBC, NCL, ओपनला जनरल म्हटलं आहे आणि जनरल EWS म्हटलं आहे. त्यानंतर SC आणि ST असे एकूण 5च कॅटेगरी आहे. जनरल EWS, OBC, NCL, त्याचबरोबर पुढं सेंट्रल लिस्टनुसार असलं पाहिजे ते, आणि त्यापुढं SC आणि ST, एवढे 5च कॅटेगरी आहे. हे तुम्हाला चेंज करता येऊ शकत असेल. आता चेंज करण्यामध्ये काय येईल बघा. ओपन कॅटेगरीमधून मी फॉर्म भरला आहे आणि माझ्याकडे आता सध्या त्यावेळेस सर्टिफिकेट नव्हतं, परंतु मला मिळू शकणार आहे किंवा मिळालेलं आहे, किंवा मी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यासाठी स्लिप आपल्याला मिळाले आहे. तर मग EWS सेंट्रलचं असेल तर ते तुम्ही कॅटेगरीवरून ओपनमधून EWSमध्ये जाऊ शकता. जर समजा OBCचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं असेल सेंट्रलचं,
सेंट्रलचं म्हणतो मी, केंद्राचं, तरीसुद्धा तुम्ही ओपनमधून OBCमध्ये जाऊ शकणार आहे. आपल्याला अगोदर SC ST फॉर्म रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस आपल्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, पण आता आपल्याकडे आलं आहे म्हणून मी ओपनमधून फॉर्म भरला होता. तर आता आपण SC STमध्ये जाऊ शकतो का, तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि कॅटेगरी चेंज करता येऊ शकणार आहे. आता हा झाला भाग ओपन टू सर्व कॅटेगरी, बरोबर. म्हणजे ओपनमध्ये तुम्ही असताना 1700 रुपये फीस भरली होती आणि आता SC STसाठी आणि या सगळ्यांसाठी तुम्हाला 10,000 रुपये फीज होती आणि EWS आणि OBCसाठी तुम्हाला 1600 फीज होते. त्यामुळे ओपनमधून या कॅटेगरीमध्ये जाणार असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची फी परत मिळणार नाही. म्हणजे परत मिळू शकते शेवटी, पण आता तरी मिळणार नाही. गेल्या वर्षी 2024मध्ये एक नोटिफिकेशन NTA ने काढलं होतं आणि त्या अकाउंटवर त्यांचे पैसे काही 100-200 आहेत ना, ते परत आले होते. पण ते सोडून द्या आता, म्हणजे आता तुम्हाला सध्या तरी ते काही येणार नाहीत. पण EWSमधून मी फॉर्म भरला होता आणि तो चुकला आहे आणि मला कॅटेगरी OBC करायची आहे. माझ्याकडे OBC सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आहे, तर तुम्हाला EWSमधून सेंट्रलच्या कास्टमध्ये सेंट्रल OBCमध्ये जाता येऊ शकतं. आता ओपनमधून सर्व कॅटेगरीमध्ये जाता येते म्हणून सांगितलं मी तुम्हाला, बरोबर. परंतु मी भरताना मी चुकून EWS भरलं आहे आणि माझ्याकडे सेंट्रलचं EWS नाही आहे, तर मी परत ओपनमध्ये जाऊ शकतो का, जाऊ शकतो. परंतु EWSला भरताना मी 1600 फीस भरली होती, इकडे भरताना तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे, बरोबर. OBCमध्ये फॉर्म भरला होता पण मला OBCचं सर्टिफिकेट मिळणार नाही आणि मला OBCमध्ये जायचंच नाही, मला ओपन करायची आहे कॅटेगरी. तर तसं करता येते का, तर करता येऊ शकतं करेक्शन विंडोमध्ये. अशा विद्यार्थ्यांनी परत 100 रुपये आपल्याला पेमेंट भरावं लागते. SC STमधून फॉर्म भरला आहे परंतु मला आता ओपन करायचं आहे, तर आपण ओपन करू शकतो का, तर 100% करू शकतो. तुम्हाला मात्र 1000ची फी त्या ठिकाणी आणखी 700 रुपये भरावं लागणार आहे. असं म्हणजे एकंदरीत तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येणार आहे. आता सगळ्या गोष्टी मला वाटतं क्लिअर झालेल्या आहेत. आता महाराष्ट्रात असणाऱ्या व्हिजे, SBC, त्याचबरोबर NT 1, 2, 3 याच कॅटेगरी सर्व OBCमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत. त्यामुळे अशा आणि SC BC आहे ती सेंट्रलमध्ये मात्र EWSमध्ये कन्वर्ट आहे, सेंट्रलमध्ये OBCमध्ये नाही आहे ती. म्हणजे SC BC हे नवीन कॅटेगरी गेल्या वर्षी तयार झालेली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला कॅटेगरी चेंज करता येणार आहे का, तर 100% कॅटेगरी चेंज करता येणार आहे. तुमचं सगळं कॅटेगरीच्या बाबतीमध्ये तुमचं सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. आता बघा इकडे शेवटचा खालचा कॉलम जे आहे ना, त्या ठिकाणी म्हणले डू यू हॅव अ व्हॅलिड अँड लाईव्ह कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यूड बाय द ऑथोराइज्ड गव्हर्नमेंट ऑफिसर. म्हणजे तुम्हाला सरकारनं जे ऑफिसर आहे त्यांनी तुम्हाला दिलेलं सर्टिफिकेट आहे का. जर असेल तर आपण येस, म्हणजे त्या ठिकाणी कॅटेगरी असेल तर येस म्हणायला पाहिजे. येस म्हणलं तर लगेच पुन्हा खाली येतं की कॅटेगरी सर्टिफिकेट ID नंबर, तिथे आउटवर्ड नंबर आहे तो तिकडे टाकायचा आहे. मग तो टाकलायला चुकला आहे का बघा, म्हणजे तुमच्यासमोर ठेवा सर्टिफिकेट आणि ते टाकलायला बरोबर आहे का ते पण बघा. ते आपल्याला इकडे करेक्शन करता येणार आहे का. जर समजा 100% करेक्शन करता येणार, म्हणजे तुमचं जर कॅटेगरी चेंज होत असेल तर सर्टिफिकेट बी चेंज होते आणि त्याचा नंबरसुद्धा आपल्याला बदलता येणार आहे. त्याच्यामध्ये आणखी एक दिलं आहे बघा, कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू डेट. म्हणजे त्याच्यामध्ये जे सर्टिफिकेट कॅटेगरीज आहे ती कोणत्या वर्षी म्हणजे कोणत्या दिवशी जन्म, म्हणजे त्यामध्ये डेट ही MMYYY म्हणजे दिवस, महिना आणि 1900 किंवा 2025, 24 कधी ज्यावेळेस आलेलं आहे ते तुम्हाला तिकडे टाकायचं आहे. ती डेट तुम्हाला जशी आहे तशी या फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे. म्हणजे ते पण आपल्याला या ठिकाणी एडिट करता येणार आहे. नेम ऑफ अथॉरिटी इश्यूइंग द कॅटेगरी सर्टिफिकेट, म्हणजे हे कॅटेगरी सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे तर तुमच्या त्या सर्टिफिकेटवर खाली लिहिलं आहे सब डिव्हिजन ऑफिसर किंवा जे काही लिहिलेलं आहे ते किंवा त्यांचं नाव असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे. नाव टाकायची गरज नाही, टाकलं तरी पण चालतं आहे. त्यानंतर पुढं काय दिलं आहे बघा, म्हणजे हे सर्टिफिकेट कुणी दिलं आहे, तहसीलदार वगैरे, असं तहसीलदार वगैरे लिहिलं तरीसुद्धा चालू शकणार आहे. पुढचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो की आर यू PWD किंवा PWBD कॅन्डिडेट हॅविंग अ व्हॅलिड लाईव्ह डिसेबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय मेडिकल बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे मेडिकल बोर्ड जे सिव्हिल हॉस्पिटलचं मेडिकल बोर्ड असतं 3 किंवा 5 डॉक्टरांचं, त्या मेडिकल बोर्डनं दिलेलं तुम्हाला PWD सर्टिफिकेट आहे का. तर असं म्हणलं तर येस म्हणलं, नो म्हणलं तर संपला विषय. येस म्हणलं तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं सर्टिफिकेटचा नंबर येणार आहे. आतापर्यंत तुम्ही PWD सर्टिफिकेट नव्हतं आणि आता PWD सर्टिफिकेट आले तर आपण मग ते फॉर्ममध्ये घालायचं आहे का, हो घालू शकता. म्हणजे तुम्हाला सब कॅटेगरी म्हणजे PWDसुद्धा कॅटेगरीमध्ये घालता येऊ शकते. आणि तुमचं PWD सर्टिफिकेट अगोदरचं नसताना तुमच्याकडून चुकून झालं आहे तर त्याला आपण ते PWD काढता येते का, काढता येते. परंतु PWDला मात्र 1000 रुपये फीज होती,
ते आता पण तुमची जी कॅटेगरी 1600 म्हणजे EWS किंवा OBC आली तर तुम्हाला 600 रुपये पेमेंट भरावं लागेल, किंवा ओपन करायला लागलं तर तुम्हाला 700 रुपये पेमेंट भरावं लागेल. म्हणजे तुम्हाला इकडे PWDचे सर्टिफिकेटसुद्धा म्हणजे सब कॅटेगरीसुद्धा चेंज करता येणार आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे तुमच्याकडे मेडिकल बोर्डचं सर्टिफिकेट दिलेलं आहे का, होय म्हणलं की तुमचा नंबर तिकडे टाकायचा आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो आर यू अ डायबिटिक, म्हणजे तुम्ही डायबिटिक आहात का, म्हणजे तुम्हाला मधुमेह आहे का असं विचारलं आहे. तर तुम्ही येस म्हणला तर तुम्हाला पाणी पिण्याची किंवा साखरेची वगैरे सोय करण्यात येईल. ह्यासाठी इथं एडिट आता करता येत नाही, म्हणजे तुम्ही येस म्हणलेलं असेल तर ते येसच राहणार आहे, ते तिथं चेंज करता येणार नाही. मी तुम्ही डायबिटिक आहात का म्हणून विचारलं आहे. कशासाठी तर तुम्हाला 3 तास तुम्हाला तिथं ठेवायचं, त्यावेळेस पाणी किंवा शुगर हे वगैरे सगळ्या गोष्टी NTA ला तयार ठेवायचं असते म्हणून ते केलेलं आहे. प्लेस ऑफ रेसिडन्स म्हणलं आहे त्यांनी. प्लेस ऑफ रेसिडन्स म्हणजे अर्बन आहे का रुरल आहे, म्हणजे तुम्ही खेड्यात राहता का शहरात राहता हे पण त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, हे बघा ॲन्युअल फॅमिली इन्कम जे आहे ना 8 लाखांनी वर, 8 लाख 1 वर आणि 7 लाखांनी 8 लाख असे वेगवेगळे दिलेले आहेत तुम्हाला. 1 लाखापासून 1 लाखापासून खाल, त्यातला कुठला तरी एक पर्याय तुम्ही निवडलेला असेल आणि तुमचं चुकीचं असेल तरी काही काळजी करायची नाही, तो एडिट करता येत पण नाही आणि तुम्ही एडिट करायला जाऊ पण नका. तुमचं काही असेल काही, तुमचं 1 लाख उत्पन्न असेल तुम्ही 10 लाख लिहिले काही होत नाही. 10 लाख लिहिलेलं असेल आणि 2च लाख उत्पन्न असेल किंवा 50,000 उत्पन्न आहे तरीसुद्धा तुम्ही ते इन्कम एडिट करता येत पण नाही आणि एडिट करायला जाऊ पण नका. बिलॉंग्स टू मायनॉरिटी, आता त्यानंतरचा पुढचा कॉलम काय सांगितलं आहे बघा, बिलॉंग्स टू मायनॉरिटी म्हणजे तुम्ही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का. आता मायनॉरिटी कोणते कोणते आहेत बघा, जैन मायनॉरिटी एक आहे, मुस्लिम मायनॉरिटी एक आहे आणि हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी एक आहे. हे 3च मायनॉरिटी आपल्याला मेडिकल सायन्सेससाठी उपयोगाचे आहेत. हिंदी लिंग्विस्टिक म्हणजे सिंधी लोकांसाठी, मुस्लिम मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम लोकांसाठी, त्यांच्यासाठी एक वेगळं सर्टिफिकेट मिळतं किंवा अफिडेविट असतं ते आपल्याला करावं लागतं. जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी आणि हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे सिंधी लोकांसाठी हिंदी मायनॉरिटी म्हणतात. ते त्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन असतं. 100% सीट्स तुमचे त्यामध्ये भरले जातात. त्यामुळे ते येस ऑर नोट सांगितलं आहे. येस म्हणलं की तुम्हाला मग पुढे तिथे सर्टिफिकेट मागितलं जाणार आहे. नो म्हणलं तर काय अडचण नाही. शक्यतो तुम्ही काय केलेलं असेल ते तुम्हाला तिकडे असेलच. निवास का देश म्हणजेच कंट्री ऑफ रेसिडेन्स, तुम्ही कोणत्या देशात राहतात तर तुम्ही सगळेजण भारत असंच लिहा, इंडिया असंच लिहा शक्यतो असं प्रकारे. दुसरीकडे डेज म्हणजे काही वेळा त्याच्या खालचा एक टॉपिक तुम्हाला सांगितलं आहे, डू यू इंटेंड वियर कस्टमरी ड्रेस्ड कॉन्ट्ररी टू द ड्रेस कोड व्हाईल अपिअरिंग नीट UG 2025. 2025च्या परीक्षेला बसत असताना तुमचा काही कस्टमरी ड्रेस आहे का, म्हणजे तुम्हाला हिजाब घालायचं आहे का, मुस्लिमांचं किंवा कृपन किंवा मुस्लिम हिंदू किंवा इतर कोणते शीख असतील किंवा हे यांच्यासाठी तुमचं काही जातीय धर्माचे वगैरे काय ड्रेस आहेत का ते घालायचेत का. येस म्हणलं तर तुमच्यासाठी तिथं चेकअप वेगळ्या पद्धतीनं तपासलं जाणार आहे. शक्यतो नो लिहून टाका, नो लिहून टाका, कशाला उगी काही नको. आपलं मुस्लिम असू द्या नाहीतर हिंदू असू द्या नाहीतर ख्रिश्चन असू द्या नाहीतर काय पण असू द्या, सगळ्यांनी आपलं साधे ड्रेस घाला, म्हणजे कस्टमरी ड्रेस घालू नका. म्हणजे तुमच्या धर्माचे ड्रेस आहेत ते घालू नका. तुमची चेकअप थोडंसं स्ट्रिक्टली आणि वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यामुळं म्हणजे तुम्ही समजा मुस्लिम असेल आणि ते तुम्ही असं हिजाब वगैरे घातले ते काढून बघायला म्हणजे तिथं तपासणी वगैरे होत असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही कस्टमर ड्रेस घालू नका, नोच म्हणून टाका. मोड ऑफ प्रेझेंटेशन प्रिपरेशन म्हटलं आहे. प्रिपरेशन म्हणजे तुम्ही कशा प्रकारे प्रिपरेशन केलं. सर्वांनी सेल्फ स्टडी लिहा. कोचिंग क्लास असं काय काय लिहिलं आहे तर काही गरज नाही, आपल्याला सेल्फ स्टडी लिहून टाका. म्हणजे सगळ्यांनी एकच लिहिलं चालतं, ते लिहिलेलं असेल तर काय अडचण नाही आणि काय बी लिहिलं असेल तर काहीसुद्धा तुमचा फरक पडत नाही आणि हे तुम्हाला आता करेक्शन विंडोमध्ये करता येणार नाही. कस्टमरी ड्रेससुद्धा चेंज करता येणार नाही, हे लक्षात घ्या. आयडेंटिटी व्हेरीफाईड म्हणून म्हटलं. आयडेंटिटी व्हेरीफाईड म्हणजे आधार तुमचं व्हेरीफाय झालं का, येस ऑर नो दोन्ही पण चालू शकणार आहे. अपार ID तुमच्याकडे आहे का म्हटलं तर नाही म्हणलं तुम्ही, नसेलच असलं तरी तुमच्याकडे ते तुम्ही तिकडे व्हॅलिड करू शकता आणि नसेल तरी काही अडचण नाही. नो म्हणलं तर नाही, हे एडिट करता येत नाही, म्हणजे तुम्हाला चेंज करता येत नाही. अपार ID असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. सर्वजण अपार ID काढून घ्यायला पाहिजे खरं पाहता. सिलेक्ट फॉर एक्झामिनेशन म्हणजे नीट सगळ्यांनीच केलं, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. त्यानंतर पुढचा एक टॉपिक येणार आहे तो म्हणजे क्वेश्चन पेपर मीडियम. हा जो आहे तो सर्वांनी इंग्लिश टाकावा असं माझं म्हणणं आहे. मात्र त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही सेंटर सिटीसुद्धा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड
3 सेंटर सिटी प्रायोरिटीनं देऊ शकता. कोणतं सेंटर सिटी म्हणजे परीक्षेचं सेंटर कोणत्या शहरामध्ये पाहिजे ते पण तुम्ही देऊ शकता. ते तुम्ही बदलूसुद्धा ह्यामध्ये उद्याच्या करेक्शन विंडोमध्ये बदलू शकणार आहे. दुसरा महत्त्वाचा ॲडिशनल डिटेल्समध्ये टॉपिक काय बघा, आर यू अ ट्विन ऑर बोथ अप्लाईंग फॉर नीट UG 2025. तुम्ही जुळ्यामधले आहात का, म्हणजे तुम्ही दोघं जुळे एकत्रित जुळे असून आणि दोघेच्या दोघी समजा जुळे असाल आणि तुम्ही जर एक जण नीट परीक्षा देत असेल दुसरा देतच नसेल तर ते नाही म्हणलं तरी चालते. आर यू ट्विन म्हणजे जर तुम्ही ट्विन असाल म्हणजे जुळी असाल आणि हे असून जर तुम्ही जर नीटची परीक्षा दोघंजण मिळून एकत्र देत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी येस म्हणून लिहायचं, नाहीतर नो म्हणल्या त्याच्यासाठी एडिट करता येत नाही. पुढचा हॅव यू एव्हर अपियर्ड नीट UG एक्झामिनेशन म्हणजे अगोदर तुम्ही परीक्षा दिली होती का नीटची, रिपीटरनी येस लिहा. आणि जरी नो लिहिलं असलं तरी काही फरक पडत नाही. रिपीटर म्हणजे दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असाल तरीसुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही आणि नाही म्हटलं तरी चालू शकतं. तुम्हाला इकडे प्लेस ऑफ बर्थ म्हणून सांगितले, तुमचं गाव कोणतं आहे आणि त्याचं राज्य कोणतं आहे आणि जिल्हा कोणता आहे हे तिकडे सांगायचं आहे, ते तुम्हाला तिकडे लिहायचं आहे. इंडिया, महाराष्ट्र, कर्नाटका आणि तुमचा जिल्हा म्हणजे सोलापूर, मुंबई काय असेल तो सगळा. त्यानंतर हा मात्र एडिट करता येत नाही. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस या ठिकाणी सांगितले, त्यामध्ये प्रेझेंट ॲड्रेसच्या संदर्भातमध्ये सुद्धा तुम्हाला काही चेंज करता येते का ते पण पाहू शकता. तुम्ही सेंटर चेंज करता येते म्हणजे तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस चेंज करता येते. परमनंट ॲड्रेससुद्धा तुमचा बदल होतो का नाही ते उद्या आपल्याला पाहता येऊ शकते. त्याच्याखाली एक फोटो आहे उजव्या बाजू डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुमचे जे फिंगरप्रिंट आहेत ते म्हणजे 5-10 हाता बोटाचे ठसे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये चेंज करता येणार आहे का, बोटाचे ठसे दिसते अंगठेच आहेत तरीसुद्धा तुम्हाला बदल करता येत नाही आणि तुमचे 10 बोटाचे ठसे आहेत तरीसुद्धा बदल करता येत नाही. फक्त एकच अंगठा दिला आहे तरी बदल करता येत नाही. सिग्नेचरमध्ये बदल करता येतो का, 100% सिग्नेचरमध्ये बदल करता येतो. त्यानंतर खाली फी पेमेंटचं डिटेल्ससुद्धा दिलं आहे. ॲप्लिकेशन नंबर तुमचा वरचा आहे तोच इकडे आहे. त्यानंतर तुमचा रेफरन्स नंबर पण तिकडे दिला आहे. ट्रान्झॅक्शन डेट ज्या दिवशी तुमचे पैसे खात्यातून गेलेत आणि किती गेलेत, OBC आणि EWSला 1600 रुपये आणि ओपनसाठी 1700 रुपये, PWD थर्ड जेंडर SC STसाठी आपल्याला 1000 रुपये आणि तुझं कस्टमर ID सुद्धा तुम्हाला जो काही नंबर आहे तो पण तिकडे दिलेला आहे, ते तुम्हाला एडिट करता येत नाही. एकंदरीत आपण उद्याच्या तयारी करण्यासाठी म्हणजे उद्या परवा आणि तेरवा म्हणजे 3 दिवसामध्ये आपल्याला काय चेंज करायचं आहे, म्हणजे जे काय तुमचा नीटचा फॉर्म करेक्शन विंडोमध्ये काय काय चेंज करायचं आहे आणि ते कसं चेक करायचं आहे ते तुम्ही कन्फर्मेशन पेज पाहून तुम्ही चेक करू शकता. एवढं या निमित्तानं सांगण्यासाठी आलो होतो. मित्रांना, आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची ही सिरीज अशीच चालू राहील. त्यासाठी आपल्या सर्वांना आपलं चॅनल आहे तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती फोन करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आणि आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला काही इन्फॉर्मेटिव्ह शेड्यूल असतील त्याच्या संदर्भात काही क्वेरीज असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याच्यावरती सुद्धा उत्तर तिथल्या तिथे दिलं जाईलच असं नाही, परंतु तुम्हाला त्याचा सर्वांचा गोषवारा एका पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि तुम्ही खूप चांगलं यश संपादन कराल अशीच आशा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.